आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सानंदीत सावकाश सावकाश आरामशीर. तुम्ही कशा आलात आणि कधी आलात? कशी म्हणजे मी रिक्षाने आले. मणीचा फोन आला होता. तो म्हणाला त्याला काही काम आहे म्हणून तो बाहेर जाणार आहे, तर स्वानंदीकडे जा म्हणून. कशी काय झालं तुला रे? काय लागलं? काही नाही. काही नाही. मणीने मला सगळं सांगितलं. पण काय ना, तू मला परकी समजतेस. त्याच्यामुळे कितीही दुःखात असलं तरी विचारल्यानंतर काही नाही. नाही, बरोबरच आहे ना, कारण मी तुला माझी मुलगी समजते. तू कुठे मला तुझी आई समजतेस? मॅडम, असं नका ना बोलू. तुमच्याशिवाय कोण आहे माझं माहेरी? तुम्हाला सांगितलं नाही कारण तुम्हाला त्रास झाला असता. तुमच्यापासून लपवायचा हेतू नव्हता माझा. कळते मला. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ना, त्याला त्रास होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी लपवतो. पण हेतू लपवण्याचा नसतो. हेतू फक्त एवढाच असतो की आपल्या व्यक्तीला त्रास होता कामा नये. नाही म्हणजे मी पण हे कधी कधी करते ना. अच्छा, म्हणजे माझ्यापासून तुम्ही पण सिक्रेट लपवली आहेत तर? हो. नाही विचारायचं नाही. मी अजिबात काही सांगणार नाही तुला. मॅडम नाही, आता फक्त मी तुझ्यासाठी उपमा बनवून आणलाय. मला माहिती तुला खूप आवडतो. घेऊन येते, गपचूप खायचं. थँक्यू मॅडम. आता आईच मुलीसाठी एवढा छान नाश्ता बनवू शकते ना. आईलाच मुलीची काळजी असते. तिला काय हवंय नकोय ते सगळं आईलाच कळतं. आणि वेळ आली तर आई मुलीवर रागवू पण शकते. अच्छा, मी कधी रागावली तुझ्यावर? हा म्हणजे कधीतरी असं बोलले असेल, पण मी तुझ्यावर रागवू शकत नाही. तुला माहिती आहे ना. मॅडम, पण तुम्ही कशाला बनवला? मी केलं असतं की काहीतरी. आता ओरडणार मी. आईच्या हक्काने भरवतीये ना मी. सॉरी. हा ठीक आहे, हे घे. दूध आणते आता तुझ्यासाठी. गपचूप प्यायचं. या दुधाच्या थेंबाजवळ मुंग्या का मेलेल्या आहेत? थँक्यू. सानंदी, मला असं वाटतं की तू थोडस अलर्ट राहा ना. म्हणजे मला सतत वाटतं की या घरात तू सेफ नाहीस. उगाच अशी एक भीती वाटत राहते की तुला काहीतरी धोका आहे. तू फक्त अलर्ट राहा, स्वतःची काळजी घे. मॅडम, थंडी आहे. ए वेडा, कसला विचार करते? एवढा विचार करायला नाही सांगितलं मी. फक्त अलर्ट राहा, टेन्शन नाही घ्यायचं. नाही मॅडम, माझी ड्यू डेट जवळ येते ना, त्याचंच टेन्शन वाटतं. म्हणजे सगळं नीट होईल की नाही हा विचार डोक्यात असतो सतत. सगळं व्यवस्थित होणार. अजिबात काळजी करू नकोस. किती वेळा सांगितलं तुला, या अवस्थेत फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आणि खुश राहायचं. तुला काळजी करायची काय गरज आहे? मी आहे ना सतत तुझ्या बरोबर. तुम्ही आहात म्हणूनच आधार वाटतो मला. तुमच्या असण्याने रिलीफ मिळतो मला. मॅडम, किती स्ट्रॉंग आहात ना तुम्ही. एवढं सगळं तुमच्या आयुष्यात घडूनही आज तुम्ही स्वतःच्या पायावर हिमतीने उभे आहात. कुठून येते एवढी शक्ती? जिथून संकट येतात. तू बसलाय ना वरती, तो सतत आपली परीक्षा घेत असतो, पण त्यातनं उत्तीर्ण होण्याची शक्ती सुद्धा तोच देत असतो. आणि त्याच्यावर दृढ विश्वास असताना तर मोठमोठ्या संकटाच्या महासागरातून तो आपली नौका पार लावतोच. आणि मी तर एकटीच होते, पण तुझं पुण्य ना माझ्यापेक्षा थोडस जास्त. त्यांनी तुझ्यासाठी मणी पाठवली.
मी बघते. तुम्ही 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 काय करताय इथे कामाच्या वेळी? बाकी उद्योगधंदा तर काही नाहीच आहे तुम्हाला. काय ग ये स्वानंदी, ही बाई आली आहे त्याची भजनं करत बसणार आहेस का? काम किती पडली आहेत माहित नाही तुला? चल लवकर घरातली कामं कर. आणि हे बघ, बस झाली तुझी आजारपणाची नाटकं. स्वानंदी नाटक करत नाहीये. तिची तब्येत बरी नाही दिसतंय ना तुम्हाला? तुमचं मत विचारलंय का? मग फुकटची मतं कशाला मांडताय? आमच्या घरात तुम्ही कशाला बोलताय मध्ये मध्ये? हजारदा सांगितलंय आमच्या घरात यायची काहीही गरज नाही, तरी पण येता निर्लज्जासारख्या आणि वर स्वानंदीला फूस लावता आमच्या विरुद्ध. मॅडम प्लीज त्यांचा असा अपमान करू नका. त्या आईसारख्या आहेत माझ्या. घ्या आली तलवार उचलून तुमचा कैवार घ्यायला. अगं आई सारख्या असणं आणि आई असणं याच्यात फरक आहे. जसा मणी तुझ्या अनवरस बाळाचा बापासारखा आहे, बाप नाहीये, तशीच ही बाई तुझी ओढून ताणू नाहीये, खरी आई नाहीये. तुमची अशी तकलादुनाती मला नका सांगू. एक तर ह्या बाईच्या संसाराचा पत्ता नाहीये, ही माझ्या घरात येऊन माझ्या संसारात माती कालवते हे मी कधी मान्य करून घेणार नाही. एक तर तू आलीस अनवरस मुलाला घेऊन आणि तुझ्या पाठोपाठ ही बाई येते रोज रोज, जिच्या आयुष्याचा काही आगापिछा नाही. बस, लिमिट क्रॉस करताय तुम्ही. बाई आहात का कोण आहात? तुम्हाला सुद्धा एक मुलगा आहे ना? तुम्ही सुद्धा प्रेग्नन्सीच्या प्रोसेस मध्ये गेलात ना? अशा वेळी मुली किती सेन्सिटिव्ह होतात, त्यांना शारीरिक मानसिक त्रास होतो याची कल्पना आहे तुम्हाला? आणि तुम्ही असं तिच्याबरोबर कसं वागू शकता? अशा अवस्थेत तिच्याकडनं काम करून घेताना तुम्हाला लाज नाही वाटत? तिच्या मनाला त्रास किती होत असेल, तिच्या मनाला घरं पडतील, इतकं वाईट कसं बोलू शकता तुम्ही? तुमच्या घरात इतके नोकर आहेत ना, मग तिच्या मागे का लागताय? तिच्या का मागे लागल्यात म्हणजे? स्वानंदी या घरची नोकर, मणीची बायको आहे ना ती. मणी नोकर आहे या घरचा, त्यामुळे